नमस्कार मित्रांनो, वेलकम टू कोपा व्हर्च्युअल क्लासरूम. Today's topic is database management system, trade computer operator and programming assistant, presented by NB Panse. Database management system, we learn here the concept of data and databases. Data म्हणजे काय आणि databases म्हणजे काय हे आपण या लेसन मध्ये पाहणार आहे. The objectives of this lessons are: explain the database structure and control, describe Microsoft Access Database Utilities. डेटाबेसचं स्ट्रक्चर कसं आहे, त्याच्यानंतर डेटाबेस कंट्रोलिंग करण्यासाठी कुठल्या कुठल्या इन्स्ट्रक्शन्स आहेत, कमांड्स आहेत आणि मायक्रोसॉफ्ट ॲसेसमध्ये कुठल्या कुठल्या युटिलिटीज आहेत ते आपण या लेसनमध्ये पाहतोय. Microsoft Access is a database management system DBMS from Microsoft that combine the relational Microsoft Jet database engine with a graphical user interface and software development tool. It is the member of Microsoft Office suite of applications. आणि हे जसं मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे, एक्सेल आहे, पॉवर पॉइंट आहे, तशाच टाईपचं मायक्रोसॉफ्ट सूट मधलं मायक्रोसॉफ्ट ॲसेस इज द वन ऑफ द डेटाबेस package available for storing the data in the form of tables, and you can retrieve that information easily or recall the required information easily from that tables. जनरली जेव्हा आपल्याला डेटा स्टोअर करायचा असेल, जसं सपोज सांगितलं की एका जणाचं नाव लिहा, एका ट्रेनीचं नाव लिहायला सांगितलं, तर आपण नोटबुक डायरेक्ट पाहतो आणि नोटबुकवरती नाव लिहून टाकतो. पण तेच जर आपल्याला एक 50 मुलांचे नावं आणि त्यांची डेट ऑफ बर्थ, ॲड्रेस, पिनकोड असं स्टोअर करायचं असेल, तर अशा वेळेस काय करतो, आपण एक टेबल तयार करतो आणि त्या टेबलच्या फॉर्मॅटमध्ये काय करतो की ती सगळी इन्फॉर्मेशन स्टोअर करतो. मग एखाद्या स्पेसिफिक ट्रेनिंगचं जर आपल्याला डेट ऑफ बर्थ पाहिजे असेल तर आपण काय करतो, तर करस्पॉन्डिंग त्याचं नाव नेम कॉलममध्ये सर्च करतो. नेम कॉलममध्ये सर्च झाल्यानंतर ऑटोमॅटिकली करस्पॉन्डिंग रेकॉर्डमध्ये त्याची डेट ऑफ बर्थ आपल्याला मिळून जाते. म्हणजेच आपण काय केलं, त्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ रिट्राईव्ह केली किंवा रिकॉल केली. मग ज्यावेळेस टेबलच्या फॉर्मॅटमध्ये डेटा स्टोअर केलेला असेल तर अशा वेळेस आपल्याला एखादी स्पेसिफिक इन्फॉर्मेशन जर लवकर पाहिजे असेल, लवकर सर्च करायची असेल तर लवकर सर्च करता येते. It store data in its own format based on the Access Jet database engine. डेटाबेस मायक्रोसॉफ्ट ॲसेस मध्ये त्याच्या ओन फॉर्मॅटमध्ये काय होईल, आपला जो डेटा आहे तो डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करता येईल. लाईक रिलेशनल डेटाबेसेस, Microsoft Access also allow you to link the related information easily. It can also import or link directly to data stored in the applications and databases. जनरली बऱ्याचशा वेळेस ज्या वेबसाईट डिझाईन झालेल्या असतात किंवा जे वेब पेजेस आपण पाहतो, तर वेब पेजेस हे फक्त आपल्याला फ्रंट साईडला डिस्प्ले होतात. पण ॲक्च्युअली जेव्हा आपण त्याच्यामध्ये एखाद्या पर्टिक्युलर वेबसाईटवरती आपला डेटा फीड करतो किंवा आपला बायोडेटा फीड करतो किंवा काही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन फिल करतो, जसं ॲडमिशनच्या वेळेस आपलं फर्स्ट नेम, लास्ट नेम, सरनेम, ॲड्रेस, मार्क्स ऑफ द 10th मार्क्स, हे जेव्हा आपण एंटर करतो तर ॲक्च्युअली ते जे मार्क्स आहेत ते कशामध्ये स्टोअर होतात, डेटाबेस पॅकेजमध्ये. जे कुठलं डेटाबेस पॅकेज त्या ठिकाणी वापरलेलं असेल, RDBMS आपण त्याला म्हणतो, रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, जी आपण पुढं पाहणार आहे. तर जनरली वेबसाईटमध्ये ज्यावेळेस लार्ज व्हॉल्यूम ऑफ डेटा हँडल करायचा असतो तर अशा वेळेस रिलेशनल डेटाबेस पॅकेजेस किंवा रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यूज केली जाते. इट कॅन ऑल्सो इम्पोर्ट अ लिंक डायरेक्टली टू डेटा स्टोर्ड इन अदर ॲप्लिकेशन्स अँड डेटाबेसेस. As its name implies, Access can work directly with data from other sources, including many popular PC database programs with many SQL structured query language databases on the desktop, on server, and with the data stored on internet web servers. वेगवेगळ्या प्रकारचे डेटाबेस पॅकेजेस अवेलेबल आहेत. तर नेम इम्प्लाईज ॲसेस सुद्धा काय करू शकतो, त्या ठिकाणी डेटा सोर्स किंवा वेबसाईटवरचा जो काही डेटा आहे तो स्टोअर करण्यासाठी ॲसेस सुद्धा त्या ठिकाणी वापरल्या जाते. यू कॅन एक्सपोर्ट डेटा टू अँड इम्पोर्ट डेटा फ्रॉम वर्ड प्रोसेसिंग फाईल्स, स्प्रेडशीट और डेटाबेस फाईल्स डायरेक्टली. वर्ड प्रोसेसिंग मधल्या फाईल्स असतील, एक्सेल मधल्या फाईल्स असतील, डेटाबेस फाईल्स असतील, तर त्या आपण इझिली मायक्रोसॉफ्ट ॲसेसमध्ये घेऊ शकतो किंवा मायक्रोसॉफ्ट ॲसेस मधल्या फाईल्स इझिली आपण वर्ड प्रोसेसिंगमध्ये किंवा एक्सेलमध्ये आपण कन्वर्ट करू शकतो. Access can work with the most popular database that support the Open Database Connectivity, ODBC.
standard including SQL Server, Oracle and DB2. SS बऱ्याचशा जे मोस्ट पॉप्युलर डेटाबेस पॅकेजेस अवेलेबल आहेत त्यांना ॲसेस सपोर्ट करतो. SQL सर्व्हर असेल, ओरॅकल असेल किंवा DB2 असेल. त्यालाच म्हणतो आपण ODBC, ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी स्टँडर्ड. सॉफ्टवेअर डेव्हलपर्स कॅन यूज द मायक्रोसॉफ्ट ॲसेस टू डेव्हलप द ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. वेगवेगळ्या टाईपचे आपल्याला ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर तयार करायचे असतील तर आपण मायक्रोसॉफ्ट ॲसेस यूज करू शकतो. Microsoft Access store the information which is called a database. जनरली मायक्रोसॉफ्ट ॲसेस मध्ये जी इन्फॉर्मेशन टेबलच्या फॉर्मॅटमध्ये आपण स्टोअर करतो त्यालाच म्हणतो आपण डेटाबेस. डेटा क्रिएशन, डेटा इनपुट, क्युरी आणि रिपोर्ट. जेव्हा आपण डेटाबेस म्हणतो तर डेटाबेस कशासाठी तयार करायचा, आपल्याला कुठल्या टाईपचा डेटा आपल्याला त्या ठिकाणी टेबलमध्ये स्टोअर करायचा आहे किंवा तो डेटा आपल्याला कशासाठी वापरायचा आहे ह्याच्यानुसार आपल्याला काय करावं लागेल, डेटाबेस फाईल तयार करावं लागेल. डेटाबेस क्रिएशन, क्रिएट युअर मायक्रोसॉफ्ट ॲसेस डेटाबेस अँड स्पेसिफाय व्हॉट काइंड ऑफ डेटा यू विल बी स्टोअरिंग. पहिल्यांदा आपल्याला डेटाबेस तयार करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला ठरवावं लागेल की त्या डेटाबेसमध्ये कुठल्या कुठल्या टाईपचे आपल्याला टेबल्स तयार करायचे, कुठल्या टाईपचा डेटा त्या ठिकाणी आपल्याला स्टोअर करायचा आहे. आणि त्याच्यानुसार आपण टेबल आणि डेटाबेस जर तयार केला की त्याच्यानंतर आपल्याला काय करता येईल, त्या पर्टिक्युलर टेबलमध्ये आपला डेटा किंवा इन्फॉर्मेशन आपल्याला स्टोअर करता येईल, म्हणजेच आपल्याला इनपुट करता येईल. सो डेटा इनपुट, आफ्टर युअर डेटाबेस इज क्रिएटेड द डेटा ऑफ एव्हरी बिझनेस डे कॅन बी एंटर इन टू द ॲसेस डेटाबेस. आपण ज्या टाईपचा डेटाबेस तयार केलेला आहे, टेबल्स तयार केलेले असतील त्याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये डेटा फीड करता येईल. क्युरी, this is a fancy term to basically describe the process of retrieving information from the database. आता आपण डेटाबेस तयार केला आहे, त्याच्यामध्ये कुठल्या टाईपचा डेटा स्टोअर केलेला आहे, वेगवेगळ्या टाईपची इन्फॉर्मेशन आपण त्याच्यामध्ये फीड करून ठेवलेली आहे. मग आपल्याला जी इन्फॉर्मेशन त्या डेटामधून पाहिजे असेल त्याच्यानुसार आपल्याला त्या डेटाबेसला इन्स्ट्रक्शन्स द्यावा लागतील, कमांड द्यावा लागतील. त्यालाच काय म्हणतो आपण, क्युरी. क्युरी इज द फॅन्सी टर्म टू बेसिकली डिस्क्राईब द प्रोसेस ऑफ रिट्रायव्हिंग, रिकॉलिंग इन्फॉर्मेशन फ्रॉम द डेटाबेस. डेटाबेसमधून आपल्याला रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आपण ॲसेस करणे, दॅट इज द क्युरी. रिपोर्ट, that is the optional part. Information from database is organized in nice presentation that can be printed in an access report. तर ते जे डेटाबेस पॅकेज आहे, आपलं डेटाबेसमध्ये जी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर केलेली असेल किंवा टेबलमध्ये जी इन्फॉर्मेशन आपण स्टोअर केलेली असेल किंवा आपण क्युरी तयार केलेली असेल त्याच्यामध्ये जी इन्फॉर्मेशन असेल तर त्याच्यानुसार आपल्याला ती इन्फॉर्मेशन प्रिंट करण्यासाठी पाहिजे असेल आणि त्याचा रिपोर्ट जर आपल्याला तयार करत असेल तर अशा वेळेस आपण त्या ठिकाणी रिपोर्ट सुद्धा तयार करू शकतो. सो डेटाबेस क्रिएशन, डेटा इनपुट, क्युरी अँड रिपोर्ट. RDBMS, Relational Database Management in the Computing System, Web and Business Applications. There are enormous data that comes out every day from the web. A large section of this data is handled by the Relational Database Management System. मग असा मल्टिपल टेबल मधला डेटा असेल आणि भरपूर डेटा असेल, तो जर हँडल करायचा असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम यूज केली जाते. MS Access is also the RDBMS. MS Access काय आहे, RDBMS आहे रिलेशनल डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. Before MS Access 2007, before MS Access 2007, the file extension was .mdb. But in MS Access 2007, the extension has been changed to .8cc.db extension. 2007च्या आधीचं जर आपलं मायक्रोसॉफ्ट ॲसेसचं व्हर्जन असेल तर त्यावेळेस काय होतं, फाईलला एक्सटेन्शन .mdb दिल्या जायचं. पण 2007 किंवा 2007च्या नंतर जर आपलं मायक्रोसॉफ्ट ॲसेसचं व्हर्जन असेल आपल्या कॉम्प्युटरवरती तर त्या ॲसेसच्या फाईल्स आहेत त्या फाईलला .accdb असं एक्सटेन्शन. An Access Desktop Database is fully functional RDBMS, Relational Database Management System. It provides all the data definition, data manipulation, and data control features that you need to manage the large volume of data. RDBMS provide the data definition. Data definition means what? Which type of data you want to store by using the database.
डेटाबेसमध्ये आपल्याला कुठल्या टाईपचा, कुठल्या काइंडचा किंवा कशा प्रकारची इन्फॉर्मेशन डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे, त्या डेटावरती आपल्याला कुठल्या टाईपचं ऑपरेशन करायचं, दॅट इज द डेटा मॅनिप्युलेशन, किंवा कुठल्या टाईपची प्रोसेसिंग करायची आहे, दॅट इज द डेटा मॅनिप्युलेशन. अँड डेटा कंट्रोल फीचर्स, तो डेटा कोणाला वापरायला द्यायचा, कोणाला वापरायला द्यायचा नाही, किंवा काही त्याच्यामधला डेटा आपल्याला हाईड करायचा असेल, किंवा काही डेटावरती आपल्याला पर्टिक्युलर ऑपरेशन्स करायचे असतील, that also provided by the RDBMS package, that is the MSSS. A desktop database can also act as the data source for the data displayed on the web pages on your company intranet. Now the data definition, just previous point मध्ये आपण पाहिलं data definition, data manipulation, data control. आता data definition म्हणजे काय actually? An RDBMS, Relational Database Management System, allows you to define the kind of data you have and how the data should be stored. आपल्याकडे कुठल्या टाईपची इन्फॉर्मेशन आहे, कुठल्या टाईपचा डेटा आहे, आणि तो डेटा RDBMS मध्ये किंवा आपल्या डेटाबेसमध्ये कसा स्टोअर करायचा आहे, ते आधी आपल्याला काय करावं लागेल, ठरवावं लागेल. यू कॅन ऑल्सो युजली डिफाईन द रूल्स दॅट द RDBMS कॅन यूज द इन्श्युअर द इंटिग्रिटी ऑफ युअर डेटा. आता डेटा मॅनिप्युलेशन म्हणजे काय? अँड RDBMS प्रोव्हाइड यू मेनी वेज टू वर्क युअर डेटा. आपला जो काही डेटा आपण स्टोअर केला, तर उगाच आपण डेटा स्टोअर करून ठेवणार नाही, त्याच्यावरती आपल्याला काहीतरी कुठलं तरी ऑपरेशन करायचं असेल, किंवा कुठलं तरी त्याच्यापासून आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट पाहिजे असेल, तशा टाईपचाच आपण डेटा काय करू, आपल्या डेटाबेसमध्ये आपण स्टोअर करू. मग ज्या टाईपचा आपल्याला रिक्वायर्ड आउटपुट पाहिजे, रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन पाहिजे त्याच्यापासून, त्या डेटाबेसपासून, त्याच्यानुसार आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यावं लागतील, किंवा त्याच्यानुसार आपल्याला कमांड्स त्याला द्यावं लागतील. You can search a single table for information or request a complex search across the several related tables. मग आपण एका टेबल मधून इन्फॉर्मेशन सर्च करू शकतो, किंवा मल्टिपल टेबल मधून सुद्धा इन्फॉर्मेशन आपल्याला सर्च करता येईल. You can update a single field or many records with the single command. काही पर्टिक्युलर फील्ड असतील ते आपल्याला अपडेट करायचे असतील, तर इंडिव्हिज्युअल ते फील्ड अपडेट करायची गरज नाही. आपण त्या ठिकाणी एक कमांड दिली की सगळं पूर्ण काय होईल, त्यामध्ये ते पर्टिक्युलर फील्ड complete update होऊन जाईल. You can write a program that use the RDBMS commands to fetch data that you want to display and allow the user update the data. आपल्याला त्याचे प्रोग्राम म्हणजेच काय, इन्स्ट्रक्शन्स किंवा कोडिंग सुद्धा RDBMS मध्ये आपल्याला लिहिता येईल. RDBMS कमांड्स त्याला म्हणतो आपण, RDBMS कमांड्स. नाउ द डेटा कंट्रोल. When you need to share your information with others, RDBMS gives you the flexibility to allow the multiple user to read or update your data. आता एक टेबल तयार केलेला आहे आपण, त्या टेबलमध्ये आपल्याला मल्टिपल म्हणजे 1000 मुलांची इन्फॉर्मेशन भरायची. ते जर एकच जण जर भरतो म्हणलं तर त्याला 1 दिवस लागेल किंवा 2 दिवस लागतील. पण तोच टेबल जर आपण 5 जणांमध्ये किंवा 10 जणांमध्ये दिला तर पर हेड किती येतील, 100 रेकॉर्ड्स येतील. आणि 100 म्हणल्यानंतर 1 तासामध्ये किंवा 2 तासामध्ये तो पूर्ण टेबल कंप्लीट होऊन जाईल. म्हणजेच आपण काय करू शकतो, त्या जो टेबल आहे त्या टेबलला आपण कंट्रोल शेअर करू शकतो. व्हेन यू नीड टू शेअर युअर इन्फॉर्मेशन विथ अदर्स, RDBMS गिव्स यू द फ्लेक्झिबिलिटी टू अलाउ द मल्टिपल युजर्स. मग आपल्याला मल्टिपल युजरला तो टेबल शेअर करता येईल, किंवा मल्टिपल युजरला तो डेटाबेस आपल्याला शेअर करता येईल. ते आपल्यावरती डिपेंडंट आहे की शेअर करायचं आहे किंवा नाही करायचं आहे. An RDBMS that is designed to allow the data sharing also provide the feature to ensure that no two people can change the same data at the same time. Thank you.